चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. सावरकर नगर बस स्टॉपवर भीषण अपघात. भरधाव वाहन चालक फरार, एकाचा पाय फ्रॅक्चर. सातपूर परिसरातील सावरकर नगर बस स्टॉप जवळ बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास भरधाव चारचाकी वाहनाने भीषण अपघात घडवून आणला. भरधाव वाहनाने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या नागरिकांना तसेच टू व्हीलरवर जात असलेल्या व्यक्तींना एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक पपया नर्सरीच्या दिशेने भरधाव वेगाने प्रसार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात एका व्यक्तीच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती सातपूरचे प्रभाग सभापती तथा नगरसेवक समाधान देवरे यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच समाधान देवरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींची विचारपूस केली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून फरार वाहन चालकाचा शोध सुरू आहे. अपघातग्रस्त चारचाकी वाहनाच्या आधारे संशयित वाहनाचा क्रमांक व अन्य माहिती मिळवण्याचे प्रयत्न पोलिसांच्या वतीने सुरू असल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. स्थानिक नागरिक हिरामन रोकडे, दीपक वागचौरे, प्रमोद वागचौरे, किरण देशमुख यांच्यासह सावरकर नगर परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी जमा झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पडताळणी केली जात असल्याची माहिती मिळत आहे. आम्ही उभे होते, आम्ही दवाखान्यात आलो होतो. माझे मिस्टर माझ्या बाळाला फिरवत होते. उभ्या माणसाला तो चिरडून निघून गेला. त्याच्या पायाला फ्रॅक्चर होऊन गेलं, माझ्या बाळाला लागलं. 10 मिनिटं थांबा, त्याला शोध घेतो आपण. तुम्ही दवाखान्यात गेलत्या का? हो, दवाखान्यात चेकअप केलंय, त्यांना लागलेलं आहे खूप. आणि बाळाला काही झालेलं नाही ना? बाळाला नाही झालेलं आहे. भाऊ, काय प्रकार घडला? आता एक इलेक्ट्रिकल 4 व्हीलर होती, तिचा नंबर अजून शोध घेत आहे. अज्ञात वाहन आणि या ठिकाणी जे नागरिक रस्त्याच्या साईडला उभे होते, 2 मोटरसायकली, एक महिला तर तिच्या लहान बाळाला घेऊन उभी होती. तो जसा वरून आला त्या स्पीडमध्ये त्या दोन्ही गाड्या ठोकून 4 व्हीलरला ठोकलं. परत त्याने ती गाडी रिटर्न गिअर मारून कुठल्याही नागरिकाचा त्या लहान बाळाचा न विचार करता तो लगेच सरळ मार्गे पपया नर्सरीकडे गेला. आत्ताच कोणतरी पपया नर्सरीकडनं पण आले, त्यांनी पण सांगितलं तिथं पण त्यांनी 2 गाडींना उडवलेले आहे. आपण पोलिसांना फोन केला आहे. आता यंत्रणा आलेली, एक 10 ते 15 मिनटं त्या गाडीचा शोध घेणार आहे आणि त्याला कडक कारवाई करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आपण आदेशित केलेले. एक 10-15 मिनटात डिपार्टमेंट आपले कॅमेरे चेक करून त्या गाडीवाल्यांना अटक कशी करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.